आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। जमीन के पुराने विवाद के चलते आधा दर्जन से अधिक लोगों ने मिलकर धारदार हथियार से हमला कर दिया। इस हमले में पिता पुत्र बुरी तरह से घायल हो गए हैं, जिसे उपचार के लिए मध्यवर्ती अस्पताल में भर्ती किया गया है। हिल लाइन पुलिस थाने के हद में आने वाला वसार गांव का रहने वाला विकी विश्वास मडवी का पास के ही रहने वाले जितेंद्र देवराज मडवी का जमीन को पुराने विवाद चल रहा था। कल देर रात दोनों परिवार के बीच फिर से विवाद शुरू हुआ और जितेंद्र मडवी सहित अन्य कई लोग मिलकर धारदार हथियार, लोहे का रॉड और डंडे से मिलकर विकी मडवी और उसके पिता विश्वास मडवी पर हमला कर दिया। इस हमले में उक्त दोनों लोग बुरी तरह से घायल हो गए हैं, जिसे उपचार के लिए मध्यवर्ती अस्पताल में भर्ती किया गया है। मध्यवर्ती पुलिस ने इस मामले में जितेंद्र मडवी, रुपेश मडवी, हेमंत वाइले, सुशांत वाइले, रोहित वाइले, चंद्रकांत म्हात्रे, सुभाष वाइले के खिलाफ विभिन्न धाराओं के तहत मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की है। आमची 3 वर्षापासून कोर्टात केस चालू आहे रस्त्या संदर्भात। त्या संदर्भात सर मी अंगणामध्ये पाणी मारत असताना समोरचे प्रतिवादी वगैरे सगळे प्रवीण देवराज मडवी, जितेंद्र देवराज मडवी, रुपेश देवराज मडवी, चैनू देवराज मडवी, देवराज गटलू मडवी हे इसम, त्याच्यानंतर ताराबाई देवराज मडवी आणि त्यांच्या घरातील सगळी फॅमिली आली आणि मला सांगितलं की केस मागे घे, नाहीतर तुला जीवे मारून टाकू। आणि त्याच्यानंतर मग माझ्यावर डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली। माझ्यावर म्हणजे रॉडने मारले। त्याच्यानंतर वडिलांना वगैरे पण चाकू वगैरे दांडकाने वगैरे मारायला सुरुवात केली। आता किती जण जखमी आहेत तुम्ही आणि किती वेळा मारला त्यांनी? सर आम्ही आता सध्या मी आणि माझे वडील आम्ही दोघे जखमी आहेत। त्याच्यानंतर पण आम्ही सर तिथनं कसं निसटून आम्ही हिल लाईन पोलीस चौकीला गेलो। हिल लाईन पोलीस चौकीला गेल्यानंतर मग आम्ही तिथे रिसर्च त्यांच्यावर कंप्लेंट केली। तरी हिल लाईन वाल्यांनी आम्हाला उपचारासाठी सेंट्रल हॉस्पिटलला पाठवलं। सेंट्रल हॉस्पिटलला पाठवल्यानंतर सर आम्ही इथे उपचार घेत होतो। उपचार घेऊन बाहेर निघत असताना पुन्हा त्यांनी हॉस्पिटलच्या आवारामध्ये आम्हाला पुन्हा गाडीवरूनच म्हणजे मारहाण करायला सुरुवात केली वडिलांना आणि मला पुन्हा। तेव्हा वडिलांचे म्हणजे सर 25 टाके पडल्यात। त्याच्यानंतर पायाला वगैरे पण, माझ्या डोक्याला पण मारहाण वगैरे केली। आणि त्यावेळेस सर ते त्यांचे नातेवाईक वगैरे पण होते, हेमंत वाइले, त्याच्यानंतर सुभाष। काय मागणी तुमची? मागणी काय आता? सर माझी मागणी एकच आहे की याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, कारण 3 वर्षापासून आमचा रस्ता वगैरे बंद आहे। पोलीस प्रशासनाला पण माझी विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा आणि समोरच्यांना जी कठोर शिक्षा आहे ती कठोर शिक्षा त्यांना व्हावी, हीच माझी मागणी आहे।